देवेंद्र फडणवीस ने कहा कि 2024 के लोकसभा चुनाव में भाजपा नहीं भारत को जिताना है। कार्यकर्ताओं को इसी दृष्टिकोण से काम करना होगा। उन्होंने कहा कि अगले 5 वर्षों में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के नेतृत्व में भारत इतना सशक्त हो जाएगा कि कोई भी उनकी ओर नजर उठाकर नहीं देख सकेगा। कहने का मतलब कि भारत का मुकाबला कोई नहीं कर सकेगा। आपको बता दें कि वे राष्ट्र संघ तुकडोजी महाराज नागपुर विश्वविद्यालय के मैदान में सोमवार को आयोजित नमो युवा महासम्मेलन में बोल रहे थे। या ठिकाणी विशेष रूपाने आलेले युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्याजी, आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी, युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल लोणीकरजी, सुरेश खाडेजी, जितेंद्र कुकडेजी, या ठिकाणी उपस्थित आपले सर्व मान्यवर खासदारजी, सर्व आमदार साहेब, सर्व आपले प्रमुख पदाधिकारी, यादी मोठी असल्यामुळे माफ करा सगळ्यांचे नाव घेत नाही, पण सर्वच सन्माननीय मंच आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज मला अतिशय आनंद आहे की नागपूरमध्ये विदर्भातली आणि महाराष्ट्रातली युवा शक्ती पुन्हा एकदा नरेंद्र मोदीजींना देशाचं प्रधानमंत्री बनवण्याकरता संकल्प घ्यायला या ठिकाणी एकत्रित आली आहे। आणि आपला संकल्प काय आहे? अब की बार हा संकल्प आमचे युवा नागपूरच्या भूमीतून घेणार आहेत। बंधू भगिनींनो, गेल्या 10 वर्षामध्ये या देशामध्ये जे परिवर्तन आपण बघितलं, मोदीजींना 400 पेक्षा जास्त जागा का द्यायच्या, पुन्हा नमो सरकार का आणायचं, अनेक कारण त्याची आहेत, पण खऱ्या अर्थानं 3-4 गोष्टी आपल्या समोर मी ठेवणार आहे। आपण बघा, या देशाला गरिबी हटावचे नारे इंदिराजींनी दिले, त्यानंतर काँग्रेसनी सातत्याने दिले, पण या देशातली गरिबी हटली नाही। एकदा तर राजीव गांधी असं म्हणाले की मी दिल्लीतून 1 रुपया पाठवतो, 15 पैसे शेवटच्या माणसाला मिळतात, 85 पैसे व्यवस्था खाऊन टाकते, त्यामुळे गरिबाचं कधीच कल्याण होत नाही। देशाला नरेंद्र मोदीजींच्या रूपात एक असा नेता मिळाला ज्यांनी सांगितलं खाणार नाही, खाऊ देणार नाही, 1 रुपया दिल्लीतून पाठवेल, शेवटच्या माणसाला 1 रुपयाच मिळेल, आणि एक अशी व्यवस्था मोदीजींनी या देशामध्ये उभी केली। तंत्रज्ञानाचा उपयोग करून या ठिकाणी जनधनचं खातं असेल, मोबाईल असेल, आधार असेल, याच्या माध्यमातून एक अशी व्यवस्था उभी केली की कोणालाही भ्रष्टाचार करता येत नाही, गरिबाच्या ताटातून कोणाला खाता येत नाही, गरिबाच्या ताटात आता कोणाचा वाटा नाही। ही व्यवस्था उभी केल्यामुळे देशामध्ये जे 50 वर्षात जमलं नाही ते 10 वर्षात झालं। गरिबी रेषेखाली असलेले 25 कोटी लोक हे गरिबीतनं बाहेर आले, असा नीती आयोगाचा अहवाल आज सांगतो। गरिबी हटावचा नारा इंदिराजीचा असेल, पण गरिबी हटावचं काम जर कोणी केलं असेल तर ते माननीय मोदीजींनी केलं। त्यामुळे गरिबी हटावपासनं विकसित भारतापर्यंत हा प्रवास मोदीजींच्या अंतर्गत आपण करतोय। आज सगळे युवा या ठिकाणी आहेत। युवांना काय हवंय? शिक्षण हवंय, रोजगार हवाय। नवीन शिक्षा नीती मोदीजींनी दिली। या नवीन शिक्षा नीतीने आमच्या करता शिक्षण केवळ डिग्री पुरतं मर्यादित नाही ठेवलं, तर आम्हाला शिक्षणातनं अर्थार्जन करता आलं पाहिजे। कुठल्याही प्रकारची डिग्री घेतल्यानंतर त्याला असं कौशल्य प्राप्त झालं पाहिजे की तो रोजगार स्वयंरोजगारा करता
तयार असला पाहिजे अशा प्रकारचं शिक्षण हे तर दिलंच, पण ते देत असताना मोदीजींनी सांगितलं इंग्रजांनी 150 वर्ष आमच्यावर राज्य केलं म्हणून केवळ इंग्रजांच्या भाषेमध्ये आम्ही का शिकायचं,